नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण नवनीत पेपर संच याच्यामधील पेपर क्रमांक 5 हा पाहणार आहोत. तर पेपर क्रमांक 5 मधील भाग 19 आपण अभ्यासणार आहोत. तर चला बघूयात आपण पहिला प्रश्न कोणता असणार आहे. पहा, 2100चा अभाज्य गुणनखंड म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन आहे. प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आहे. अभाज्य म्हणजे काय? मूळ अवयव तुम्हाला या ठिकाणी पाडायचे आहे. तुम्ही ऑप्शन पाहिले तरी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, अभाज्य आता हा हिंदी शब्द आहे. ठीक आहे, म्हणून काही जण पडतात लगेच विचारत की नेमका अभाज्य म्हणजे काय. तर अभाज्य म्हणजे मूळ आणि गुणनखंड म्हणजे काय? अवयव पाडणे. अभाज्य गुणनखंड आणि इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेले प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजेच काय, तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे तिन्ही वर्ड इथं माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला पहा, या ठिकाणी 2100चा अभाज्य म्हणजेच मूळ अवयव तुम्हाला या ठिकाणी पाडायला सांगितलेले आहेत. अतिशय सोपं आहे, अजिबात इथं तुम्हाला सोल्युशन काढत बसायची आवश्यकता नाहीये, कारण की इतकी झकास ट्रिक मी इथं सांगणार आहे तुम्हाला आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर केला तर तुमचा सुद्धा तेवढाच वेळ वाचणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी अशाच ट्रिक्स आणि टेक्निक्स पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडल्यास लाईक करायचंय. चला बघा, 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 15 गुणिले 5. ठीक आहे, आता प्रत्येक जे ऑप्शन आहेत बाळांनो, प्रत्येक ऑप्शन मध्ये तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आपल्याला विचारलंय काय, आपण काढतोय काय, याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला मूळ अवयव पाडायला सांगितलेत. आता 2 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, पण 15 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन ए या ठिकाणी कॅन्सल होतो बाळांनो. बघा, 15 ही मूळ संख्या नाहीये. आता ऑप्शन बी पहा, 35 ही मूळ संख्या नाहीये, म्हणून ऑप्शन बी सुद्धा काय झाला? कॅन्सल झाला. आता ऑप्शन सी पहा, सगळे इथं मूळ काय आहेत? अवयव आहेत, म्हणून सी राहणार तसाच. पण डी बघूया. ठीक आहे, डी मध्ये बघा, हा जो 4 आहे ती काय मूळ संख्या नाहीये आणि त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7 या पद्धतीनं तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार आहे की नाही? सोपं. तर याच टेक्निकनं काढायला म्हणजे तुमचा वेळ काय होणार इथं? वाचणार आहे. पुढच्या प्रश्नासाठी मग तुम्हाला जास्त लागलं तर कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढे तुम्हाला एक पदावली दिलेली आहे आणि पदावली सोडवण्याचा जो क्रम आहे, जो नियम आहे, तो आहे कंचे भागुबेव. ठीक आहे, तर कंचे भागुबेव ना कुठली पदावली आपण सोडवत असतो. आता या ठिकाणी लक्ष द्या बाळांनो, 20 भागिले 5 बघा, गोल कंसात 20 भागिले 5 भागिले 2 अधिक काय आहे तर गोल कंसात 16 भागिले 8 गोल कंस बंद गुणिले 2 अधिकचं चिन्ह आहे. त्यानंतर गोल कंसात 10 भागिले 5 गोल कंस बंद गुणिले गोल कंसामध्ये 3 अधिक 2 चे मूल्य आपल्याला विचारलेलं आहे की याचं मूल्य नेमकं काय, म्हणजे आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. आता आपण झटपट ही पदावली सोडूयात, कारण की आपल्या सगळ्यांना नियम आहे, माहिती आहे की कंचे भागुबेव बॉड मार्क्सचा वापर करायचा आहे. या ठिकाणी कंचे भागुबेव. ठीक आहे, मग आता कण म्हणजे कंस, जी कंसातील क्रिया आहे, ज्या कंसातील आहे ते कंस अगोदर आपल्याला सोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी गोल कंस आपल्याला भरपूर दिसत आहेत. ठीक आहे, आपण आधी उदाहरण मांडून घेऊयात. 20 भागिले 5 गोल कंस बंद, त्यानंतर भागिले 2 अधिक गोल कंसात 16 भागिले 8 गोल कंस बंद गुणिले 2 अधिक गोल कंसामध्ये 10 भागिले 5 गोल कंस बंद गुणिले गोल कंसामध्ये 3 अधिक 2 याचं मूल्य आपल्याला काढायचं आहे आणि तो नियम शेजारी मी लिहिलेला आहे की या नियमानुसार आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, चला 1 बाय आपण 1 सॉल्व्ह करूयात. आता या ठिकाणी मेन गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कंस सोडवत असता कंसाच्या लगेच नंतर येणारी क्रिया ती तुम्हाला करून घ्यायची असते. ठीक आहे, या ठिकाणी बघा 5 चोक 20 म्हणजे याचा भागाकार आला 4, त्यानंतर भागिले 2 लगेच तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे, काहीच अडचण नाही. बघा 2 भागिले 4 काय येणार? 2च येणार. मग मी याचं उत्तर जे आहे मी 2 लिहिलंय.
ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता त्या पुढे पहा, 8 दोन्ही 16 गुणिले 2. ठीक आहे, आता या दोघांचा गुणाकार लागलीच करून घ्यायचा, म्हणून काय येणार, 2 गुणिले 2 4 अधिकचं चिन्ह. त्यानंतर 5 दुने 10, इथं 2 उत्तर आलेच, गुणिले 2 अधिक 3 काय येणार, 3 अधिक 2 5 येणार. मग 5 दोन्ही 10. ठीक आहे, 5 दोन्ही 10. बघा 5 दुने 10 गुणिले 3 दोन्ही किती येणार 5, मग 5 दोन्ही 10 आपण डायरेक्टली उत्तर लिहिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण हे तिन्ही ब्रॅकेट्स जे आहेत ते सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. हे समजलं का? बघा इथपर्यंत हे सॉल्व्ह केलं, त्यानंतर इथपर्यंत हे सॉल्व्ह केलं. बघा वेगवेगळ्या रंगात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले व्यवस्थित समजण्यासाठी. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. आता फक्त ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे. मग 2 अधिक 4 6 आणि 6 मध्ये 10 मिळवा 16, म्हणून आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 16. या पदावलीचं अचूक उत्तर आहे 16. समजलं का सगळ्यांना? चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग पुढचं उदाहरण, आकृतीतील अँगल एओबी, अँगल बीओसी व अँगल सीओडी ची मापे अनुक्रमे आपल्याला दिलेली आहेत या ठिकाणी. बघा आकृती सुद्धा दिलेली आहे, आकृतीमध्ये सगळं व्यवस्थित त्यांनी माप आपल्याला अरेंज करून दिलेले आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी 3x म्हणजे किती अँगल आहे, 2x म्हणजे कोणता अँगल आहे आणि x म्हणजे कोणता अँगल आहे याचं उत्तर काढायचं आहे. चला मग झटपट काढूयात, कारण की अतिशय सोपा असतो अशा पद्धतीचा प्रश्न. आता तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर हा स्ट्रेट अँगल आहे, म्हणजेच काय, सरळ कोन आहे. कोणता कोन आहे? सरळ कोन. मग सरळ कोनाचे माप किती असतं, तर 180 अंश असतं. म्हणून यातील जे कोन आहेत सगळे त्यांची ऍडिशन करायची आपल्याला. ठीक आहे, चला ऍडिशन करून घेऊयात आपण या सगळ्यांची. अजिबात तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायची अजिबात आवश्यकता नाहीये बाळांनो. डायरेक्टली 60 अधिक 3x अधिक 2x अधिक x इज इक्वल टू 180 करायचंय बस. पहा 60 अंश अधिक 3x अधिक 2x अधिक x इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे 180 अंश. ठीक आहे, पहा आता या ठिकाणी 3x अधिक 2x 5x मध्ये x मिळवला तर 6x बरोबर. 180 मधनं तुम्हाला 60 मायनस करायचे, काय राहणार शिल्लक, तर 6x बरोबर 120 शिल्लक राहिलं. ठीक आहे, 120. त्यानंतर x ची व्हॅल्यू काढून घ्या, 120 भागिले 6, तर 6 1 6 6 2 12 6 0 0. सो x ची व्हॅल्यू आली 20. ठीक आहे, आता तुम्ही x ची व्हॅल्यू काढली की तुम्हाला 2x ची पण काढता येणार आणि 3x ची पण काढता येणार. तर चला आपण मांडूयात. x ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायची. पहा x बरोबर 20 आलं तर 2x काय येणार, 2 गुणिले 20 करा, तुमचं उत्तर आलं 40 अंश. ठीक आहे, 3x 3 गुणिले 20 60 अंश, म्हणजेच 20 40 60 अशा पद्धतीने तुमचं फायनल आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन नंबर 20 40 60 ऑप्शन नंबर ए मध्ये आपलं अचूक उत्तर आहे बाळांनो. पहा या ठिकाणी x च्या व्हॅल्यूवरूनच तुम्हाला पटकन लक्षात येतंय की नेमकं काय याचं उत्तर असणार. AOB सांगितलंय. पहा AOB म्हणजे हा x किती आला 20 अंश. त्यानंतर BOC सांगितलं असेल. येस BOC किती 40 अंश. आणि त्यानंतर COD किती आला, येस 60 अंश. सो आपलं फायनल आन्सर 20 अंश 40 अंश आणि 60 अंश असणार आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा मग बाळांनो, पुढचं उदाहरण. चला पुढचं उदाहरण पहा. 2.1/16 यांचे दशांश समतुल्य म्हणजे 2. पहा दशांश समतुल्य असं आपल्याला म्हटलेलं आहे 12.1/16. ठीक आहे, 12.1/16. 12 ऍज इट इज ठेवा कारण की ते पूर्णांक आहे, म्हणून 12 मी तसंच ठेवणार आहे. फक्त आपल्याला या 1/16 संक्षिप्त करायचंय. चला पटकन करून घेऊयात. 16 1 16 16 0 0 16 0 0 16 1 96, त्यानंतर 16 2 32 आणि 16 85. सो फायनल आन्सर 12.0625 असं असणार आहे. हे तुमचं अचूक उत्तर बाळांनो. चला समजलं का सगळ्यांना? अतिशय सोपी आहे कन्सेप्ट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा.
या भागातील शेवटचा प्रश्न आहे. मग काय आहे तर 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात. खोलीची रुंदी आहे, आपल्याला खोलीची रुंदी काढायला सांगितली. या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय काय दिलेले हे व्यवस्थित तुम्हाला पाहायचं आहे. एकच सूत्र या उदाहरणासाठी तुम्हाला वापरायचं आहे अशा पद्धतीच्या उदाहरणासाठी. मग त्यावरून तुम्ही एकूण फरशांची संख्या काढू शकता, एका फरशीची हे काढू शकता क्षेत्रफळ. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला तो सूत्र फिरवता येतं. चला मग या ठिकाणी काय काय दिले ते आपण लिहून घेऊयात. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील, म्हणजे आपली जी खोली आहे बाळांनो ती आहे आयताकृती आणि याची लांबी दिलेली आहे 15 मीटर. याची लांबी दिलेली आहे 15 मीटर आणि त्याच्या फरसबंदीसाठी 15 सेमी गुणिले 12 सेमी आकाराच्या टाईल्स म्हणजे याच्यामध्ये अशा टाईल्स लावायच्यात आणि त्या टाईल्ससाठी टाईल्सचं मेजरमेंट सुद्धा दिलेले, ती सुद्धा आयताकृतीच आहे. आपली ही फरशी जी आहे ती सुद्धा आयताकृती आहे. ठीक आहे, त्याचं बघा 15 काय दिलेले 15 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर लांबी आहे तर 12 सेंटीमीटर रुंदी आहे. ठीक आहे, हे जो मोठा आहे, मोठी जी खोली आहे त्याची लांबी दिलेली आहे आणि मोठ्या खोलीची रुंदी आपल्याला काढायची आहे. बी म्हणजे ब्रीथ किंवा विड्थ, त्याला मराठीतून रुंदी असं म्हटलं जातं, ती आपल्याला काढायचं आहे. एकूण फरशांची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. एकूण फरशा बरोबर 7500. ठीक आहे, खोलीची रुंदी काढायची. खोलीची रुंदी. चला पटकन आपण खोलीची रुंदी काढूयात. एक छानसं सूत्र इथं वापरायचं आपल्याला. फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ छेदात एका फरशीचे क्षेत्रफळ. चला या पद्धतीचं तुम्हाला सूत्र वापरायचंय. आता लक्ष द्या, खोलीचं क्षेत्रफळ त्या आकारावरून तुम्हाला घ्यायचंय. जर चौरसाकृती खोली असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ येणार, पण या ठिकाणी आयताकृती खोली आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ येणार, जे की आहे लांबी गुणिले रुंदी. आणि या ठिकाणी एका फरशीचं क्षेत्रफळ, आपली जी फरशी दिली आपल्याला ती सुद्धा आयताकृती आहे म्हणून त्या फरशीचं क्षेत्रफळ सुद्धा काय येणार, लांबी गुणिले रुंदी. पण बाळांनो लक्ष द्या, पण तुम्हाला जी फरशीचं क्षेत्र म्हणजे मेजरमेंट दिलेलं आहे, लांबी आणि रुंदी दिलेली आहे, ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. पण जर तुम्ही या खोलीचं लांबी पाहिली, तुम्हाला लांबी दिली आहे, या खोलीची लांबी बघा, युनिट काय आहे, मीटर आहे, त्याचं एकक मीटर आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, या 15 मीटरचं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय आणि म्हणून याला 100 ने गुणा, याचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन होणार, जे की आहे 1500 सेंटीमीटर. चला एकक सारखं करून घ्यायचंच आहे, त्याला नो ऑप्शन. ठीक आहे, एकक सारखं करून घ्या. आता मी या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये सगळ्या व्हॅल्यूज करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मीटर मध्ये सुद्धा कन्वर्जन करून घेऊ शकता. ओके, चला खोलीचं क्षेत्रफळ आहे 1500. आपल्याला लांबी माहिती नाहीये, ऍज इट इज बी ठेवा किंवा एक्स ठेवू शकता, कारण की एक्स म्हणजेच रुंदी, हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर एका फरशीचं क्षेत्रफळ 15 गुणिले 12. एकूण फरशाची संख्या आपल्याला दिलेली आहे 7500. एवढं सगळ्यांना समजलं का? बघा, फरशांची संख्येच्या जागेवर फरशांची संख्या बरोबर 1500 गुणिले एक्स. त्यानंतर छेदामध्ये एका फरशीचं क्षेत्रफळ, जे की लांबी गुणिले रुंदी आहे. लांबी आहे 15 तर रुंदी आहे 12. व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. कॅन्सलेशन करा. 15 1 15, 15 1 15, 15 0 0, 15 0 0. काय शिल्लक राहिलेले वरती फक्त 100 गुणिले एक्स आणि खाली 12 आणि या ठिकाणी ऍज इट इज 7500. आता आपण काय करूयात, आपल्याला रुंदी काढून घ्यायची. पटकन पक्षांतर करून घ्यायचं. एक्स ऍज इट इज ठेवा 7500, त्यानंतर गुणिले 12, छेदामध्ये येणार 100 बरोबर एक्स. चला एवढं लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके, करेक्ट. आता 0 0 कॅन्सल झाले बाळांनो. एक्स ची व्हॅल्यू आपण काढून घेऊयात. एक्स बरोबर 12 गुणिले 75. ठीक आहे, मस्तपैकी गुणाकार करून घ्यायचा आहे या ठिकाणी.
12 पंचे 60, 60ला 0 हात 40 7, 12 सती 84, 84 अधिक 6 90, सो या ठिकाणी 900 काय आलं? 900चं एकक काय? जी रुंदी आली आहे 900, त्याचं एकक काय? करेक्ट, सेंटीमीटर. का? तर या ठिकाणी बघा, आपण सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतल्यात, म्हणून येणारं उत्तर सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार. आता 900 सेंटीमीटर असा ऑप्शन आपला दिलेल्या पर्यायामध्ये नाहीये, त्याच्यामुळे काय करायचं, या सेंटीमीटरचं रूपांतर परत एकदा आपल्याला मीटर मध्ये करून घ्यायचं आहे. चला, मग या 900ला 100ने भागले असता याचं रूपांतर परत मीटर मध्ये होणार. मग 900 भागिले 100, 0 0 कॅन्सल झाले बाळांनो, आणि फायनल आन्सर आलं 9 मीटर. हे काय आलं? रुंदी. म्हणून रुंदी बरोबर 9 मीटर. बघा, अतिशय सोपं आहे. समजलं का सगळ्यांना? हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. समजलं सगळ्यांना? चला, लिहून घ्या व्यवस्थित.